रोहनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम वेलकम। भारतीय जनता पार्टी सचिव रोहनजी पाटील, आपलं हार्दिक अधिक स्वागत। आपण मंचावर यावं। विशाल आलाय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर डोंगस्तेकरांनी इथे नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। लढावं लागेल, आपल्या गावाकरता खेळतायत एक खेळाडू। लाल कलरची जर्सी जी परिधान केली आहे आणि गावाची एकी काय असते ते तुम्हाला मैदानाच्या आत दाखवावं लागेल। समोर खुला गटाचा संघ तुमच्या विपक्षामध्ये उभा आहे। आयकॉन नाही आहेत मला वाटतं टीम मध्ये, त्याबरोबरच खेळणं पसंत केलंय त्यांनी। पहिलाच बॉल तिथे प्रतीकनं फक्त सिंगल देणं पसंत केलं आणि एक सिंगल नाही इथे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। 2 ओव्हरची मॅच आहे, रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक मुकाबला होणार आहे, कारण एक गाव एक संघ हा फॉर्मॅट कुठेही मागे नाहीये। याच एक गाव संघाचे फॉर्मॅटचे खेळाडू एकत्रितपणे म्हणून इथे खुल्या गटात खेळायला आलेत, त्यामुळे हा एक गावचा संघ इथे कुठल्याही क्षणी भिडू शकतो, निडू शकतो, टक्कर देऊ शकतो। डोंगस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये शैलेश 11 अशी चांगली मॅच सध्या मैदानात तुम्ही पाहताय। षटकातील लाईव्ह टेलिकास्टच्या समोर प्रेक्षकांनी कोंडाळं केलंय, कृपया हटा तिथून। यावेळेस मात्र मनोजला दिला फुल टॉस आणि त्यानं ते आमंत्रण स्वीकारलं, या मेजवानीला त्यानं स्वीकारलं आणि बॉलला फेकून दिलंय रिव्हर्सच्या माध्यमातून सीमारेषा पार। चौकार 4। चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, चांगले स्ट्रोक पाहताय। अरे लाईव्ह टेलिकास्टच्या समोरच्या प्रेक्षकांची गर्दी हटवा। जगदीश पाटील यांना हटवा समोरून, या खांब्याच्या बाजूला वा। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय। गोलंदाज विशाल, समोर मनोज उभा आहे। खोलवटाचा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात हवेमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय। वड कॅच, एक चांगला कॅच कॅरी केलाय, विकेट मिळवले। बघा टाळ्या येत आहेत। एक गाव एक संघ आणि खुल्या गटाचं क्रिकेट आम्ही जेव्हा जेव्हा पाहिलंय ना तेव्हा सपोर्ट हा एक गावच्याच टीमला मिळतो आणि इथे सध्या जर आपण पाहिलं तर एक गाव एक संघ फॉर्मॅट मधनं डोंगस्ते संघ सध्या शैलेश 11च्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता करण कदम मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं। पण कल्पेशच्या पण वरच बसायची इच्छा होती, त्याच्यासाठी त्याची डोंगस्ते संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेखर पाटील आणि नंदकुमार पाटील धानेव यांच्याकडनं शुभेच्छा येतात डोंगस्ते संघाकरता। सध्या मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे। या मॅच मध्ये बंड्या मारुती काल्हेर क्रिकेट टीम कडनं शुभेच्छा आलेल्या डोंगस्ते टीम निकेत आपल्याला। करण कदम मैदानामध्ये आलाय। करण थोडी घाई करा विनंती करतोय कारण यानंतर 2 मॅचेस ज्या आपल्याला खेळवायच्या आहेत। सकाळी खूप उशिरानं इथे संघ आले, त्यामुळे जर आपण पाहिलं तर थोडासा उशीर झालाय। धीरज आपल्याला इथे येऊन थांबायचंय, जे वालीव संघाचे कॅप्टन आहेत। धीरज आपल्याला मुख्य मंचाच्या समोर येऊन थांबायचंय, आयकॉन घेऊन खेळू शकतात। डोंगस्ते संघ आपल्या गावाच्या टीम बरोबर खेळणं पसंत करतोय। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता कमी गतीनं स्लोवर वनचा वापर, चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक। शांत ठेवणं, बंदिस्त ठेवणं ही कामगिरी सर्वस्वी विशालच्या खांद्यावर होती आणि इथे विशाल अगदी अप्रतिम कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मधले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो संपलाय। 6 धावा दाफलकावर शांत ठेवलंय। एक गाव एक संघ आणि खुला गटाचं क्रिकेट या दोघांमध्ये सध्या रंगतदार लढत आपण शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2024-2025 मध्ये पाहताय। चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। डोंगस्ते थोडी घाई करा, सातत्यानं मला मायक्रोफोनवरनं सांगावं लागतं, याचं कारण थोडासा उशीर झाला याच सामन्यांना। यानंतर 2 मॅचेस आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल, गुल्लीची जागा जी आहे ती बदलली, त्याला लॉंग ऑफ मध्ये बोलवलंय। खूप मोठा फॅन फॉलोअर्स असलेला खेळाडू गुल्ली सध्या मैदानामध्ये लॉंग ऑफ मध्ये आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आहे। अदवर शेलारी त्याचे फॅन आहेत, जेही ते उपस्थित आहेत। यावेळेस मात्र इनसाइड आउट, वॉट अ शॉट, कलात्मक फटका, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण। 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये। धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे। 8 धावा दाफलकावर आहेत।
चांगला खेळ, चांगलं क्रिकेट सध्या मैदानामधनं सुरू आहे. शांत ठेवलंय. प्रतीक धोदडे यावेळी स्ट्रायकर इनकडे फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय. जबाबदारी आहे, त्या जबाबदारीखाली त्याला चांगला खेळ दर्शवावा लागेल. पुढचा बॉल. विशाल समोर प्रतीक धोदडे उभा आहे. विशाल आणि प्रतीक धोदडे या दोघांमधला खेळ तो तुम्हाला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. यावेळेस सफल होत जागा बनवली. फाईन लेग मध्ये खेळलाय. बॉल वेगानं चाललाय आणि यावेळेस बॉल फाईन लेगच्या त्या प्रेक्षकांना तिथे बीट करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगले फिल्डिंगचे एफर्ट तिथे आपण पाहिलेत. 2 रन सेव्ह केलेत आपल्या टीम करता. 2 धावा यामध्ये खर्च झाला. या 2 धावसंख्येच्या मदतीने धाफलकावर 10 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 रन्स धाफलकावर आहेत. गुल्ली आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2. चला वेळ घेऊ नका. गुल्ली लगेचच आणि क्षेत्ररक्षक प्रतीक आपापल्या जागी सर्वांनी जायचंय. गुल्लीच्या प्रत्येक विकेट करता ब्रदर्स ग्रुप कडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 शेअर मार्केट वाढलंय आणि विकेटच्या हॅट्रिकला 5000 ब्रदर्स ग्रुप. प्रत्येक विकेटला सत्यवानजी भोईर सत्य यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक लागतायत. गुल्ली स्पेशल प्राइज आहे. मी म्हटलं ना क्राऊडफुल एक खेळाडू असतो ना, अगदी त्यामधला खेळाडू आहे गुल्ली. जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये. गुल्लीच्या समोर डावकऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरता करण कदम तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल करण या ओव्हरमध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. ऑफ स्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिलाय. इथे नोचा इशारा आलाय. आमचे पंच तिथे दर्शवतायत की हा नो बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते डबल फिगर दुहेरी 11 ही धावसंख्या राफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. सूर्यनारायण अजूनही आपल्या सोबत आहेत. जोपर्यंत आहेत तोपर्यंत मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटची कडा विकेटच्या मागे. चांगला बॉल, कमबॅक करणारा बॉल इथे गुल्लीकडनं पाहायला मिळालाय. अगदी चांगली फाईट, चांगली लढत सध्या मैदानाच्या मध्ये आतमधनं देत असताना टीम डोंगसते. अप्रतिम कार्य राहिलंय, अप्रतिम खेळ राहिलाय या सर्वांचा. त्यांच्या लढाऊ वृत्तीला सलाम करावा लागेल. विदाऊट आयकॉन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि अगदी जी लढाऊ वृत्ती असते ना, ती लढाऊ वृत्ती त्यांच्याकडनं तुम्ही सध्या मैदानाच्या आतनं पाहताय. गुल्ली वाचण्याचा प्रयत्न करतोय, वाचण्याचा प्रयत्न, आणि त्यामुळे इथे आलाय वाईट. इथे त्याला डॉट बॉल टाकायचंय. राकेश खेणे यांच्याकडनं गुल्लीच्या प्रत्येक विकेट करता 500 रुपये आहेत. म्हणजे गुल्लीला आज मालामाल बनण्याची संधी आहे. 1 आठवड्याचा खर्च एकाच संध्याकाळी इथे त्याला मिळण्याची शक्यता आहे जर त्यानं विकेट्स घेतल्या. गुल्ली गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर. वाचण्याचा प्रयत्न, अंडर प्रेशर गोलंदाजी. पंच तिथे काय निर्णय देत आहेत तो बघायचंय. क्रीजच्या बाहेर पडलाय का ते चेक करायचंय. फक्त बॉलची पिचिंग चेक करा. इट्स वाईड. हा वाईड आहे. तिथे नो नाही आहे. चला मॅच सुरू करा. व्हाईटचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना गुल्ली थोडी घाई करा. विनंती करतोय, आपल्याला खूप उशीर होतोय. या ओव्हर करता जवळपास 3 ते 4 मिनिटं गेली आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकच बॉल आतापर्यंत झालाय. त्यामुळे विनंती करतोय थोडीशी घाई करा गुल्ली. पुढचा बॉल
यावेळेस करण कदम एक चांगला फटका सजवतोय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. करण कदमच्या बॅटमधनं आलेला दमदार ब्रँडेड स्ट्रोक चौकार 4. चांगला फटका इथे करण कदमच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावर. चला मॅच सुरू ठेवा, वेळ घेऊ नका, आम्ही सातत्यानं म्हणतोय आपल्याला. पुढचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅक गोलंदाज गुल्ली पुन्हा एकदा सज्ज होईल. टीम शैलेश 11 आपण उभाच राहायचंय. मॅच संपल्या आपल्याला लगेचच मैदानामध्ये यायचंय. इनिंग संपल्या ऑफस्टंबर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा. इथे गुल्ली थोडासा खराब मारा करतोय, प्रेशर मध्ये आणतोय आपल्या टीमला, स्वतः प्रेशर मध्ये येतोय. कारण इथे जर आपण पाहिलं तर त्याच्याकडनं थोडासा स्वैर मारा तो आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज करण कदम तिथे स्ट्रायकर एनकडे आहेत. पुढचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गुल्ली पुन्हा एकदा सज्ज होतील. बघूया कशा पद्धतीने चेंडू हाताळला जाईल या वेळेस त्यांच्याकडनं. यावेळेस करण कदम हाय अँड हँडसम बिग ब्लास्ट. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बॉल सीमा रेषा पार. 6 षटकार. थँक्यू. संदीप आणि बँड पथक बद्दल म्हणायचं झालं तर आयोजकांनी जेवढ्या पैशात त्यांना बुक केलं ना त्यापेक्षा जास्तीचं काम त्यांनी केलंय मागच्या 2 दिवसात. जबरदस्त कंटिन्यू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस गुल्ली समोर करण कदम उभा आहे. मॅन फ्रॉम चिंबीपाडा, भिवंडी ग्रामीणचा हा खेळाडू. आणखी एक तगडा, जा दूर जाऊन घेऊन या बॉलला. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. हा चेंडू जर या चेंडूला जर डॉटच्या स्वरूपाने टाकलं तर 500 रुपये आहेत ब्रदर्स ग्रुप कडनं गुल्ली करता. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट. 2 धावा तिथे सुरक्षितपणे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचते एकंदर 32 या आकड्यावर. चांगली स्थिती सध्या धावफलकावर आहे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे गुल्लीचा. बघूया शेवटचा बॉल. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे बीट करतोय त्याला. धावसंख्या 36. विजया करता सदरीची गरज. बँडो थांबवतो 1 मिनिट. चला लगेच फिल्डिंग लावा, लगेच फिल्डिंग लावा. 38 झाल्यात. 39 करायच्यात. 39 करायच्यात. 38 लागल्यात. चला फिल्डिंग लावा लवकरात लवकर. शैलेश 11 विनंती करतोय लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करा. किरण गुरुद्वान, किरण थोडी घाई करा, फिल्डिंग लगेच सेटअप करा कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. 2 मॅचेस खेळवायचे आहेत. थोडासा उशीर झालाय. सकाळी खेळाडूच 1 वाजता आले. 1 वाजता खेळाडू आल्यावर आपण काहीच करू शकत नाही. धीरज झा जे कॅप्टन आहेत ते इथे आलेत कारण यानंतर त्यांचा टॉस आहे. धीरज झा
अँड कंपनी टीम शौर्य पॅन्थर्स ग्रीशा 11 वालिव हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शौर्य पॅन्थर्स ग्रीशा 11 आणि यातील विजयी संघ ज्यांच्यामध्ये यानंतर सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर फायनल. चला बॅटर बॅटर या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. या 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकवण्याकरता एक युवा समालोचक वडा तालुक्याचा आवाज अद्वर शेलार या अद्वर. चला थोडी गेम स्पीडअप करायची मॅचकडे जाऊयात. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 चेंडूत करायचे आहेत तुम्हाला तब्बल 39 धावा. आपण पाहत आहोत अर्थातच शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2025 हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. नव्या वर्षामध्ये नवी स्पर्धा, नव्या जोशानं, नव्या उमेदीनं आतापर्यंतची या हंगामातील सर्वाधिक मोठी स्पर्धा आज या गातेश नगरीमध्ये आपण पाहतोय. आपण 2 टीम्स मैदानामध्ये इन ऍक्शन पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल श्रेयस पष्टे आणि त्याची साथ देण्याकरिता विशाल पष्टे ही ओपनिंग पेअर प्रांगणामध्ये दाखल. बॉलिंग ट्रॅकवरनं अवधूतला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. चला थोडी गेम स्पीडअप करायची. अजून आपल्याला यापुढील होणारी मॅच असेल. ट्रॅफिक झाली आहे रोडवर. जरा जे बाईक ज्यांनी रोडवर पार्क्स केल्यात त्यांना जरा विनंती आहे की आपण त्या तिथून थोड्या साईडला करायच्या आहेत. सर्व बाईक धारकांना विनंती आहे की आपण थोड्या साईडला करायच्या आहेत. चला मॅचकडे जाऊयात. सर थोडी गेम स्पीडअप करायला सांगा. सलामीची जोडी प्रांगणात दाखल विशाल पष्टे आणि श्रेयस पष्टे ही आपण जोडी मैदानामध्ये पाहतोय. विशालनं पहिल्या षटकामध्ये अगदी दर्जेदार गोलंदाजी केलेली. पहिलं षटक हाताळलं, फक्त 10 धावा खर्चिक केल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये साईराज जाधव आला आणि त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला गेला. तब्बल 3 षटकार त्याच्यावर अटॅक. परंतु यावेळेला मात्र ओव्हर स्टेप काढून तटवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. त्या ठिकाणी मागे आपण पाहिलं तर लेग स्लिपचा खेळाडू होता ज्याने मात्र कुठेतरी बॉलला स्टॉप केलं. विकेटच्या मागे थोडीशी यष्टीरक्षकाकडनं गफलत झालेली, परंतु त्यानंतर मात्र लेग स्लिपचा खेळाडू होता त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं गेलं आणि पाहिलं तर डॉट बॉल पहिला कंप्लीट झालाय. अवधूतला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते वरती विकेटने. यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑफ स्लिपला गेला बॉल पाहिला तर लेग स्लिपला, यावेळी पाहिलं तर ऑफ स्लिपला. बॉलला मात्र सातत्यपूर्ण मैदानाच्या मागे. विकेट किपरकडनं चुका झाल्यानंतर जे खेळाडू उभे आहेत थर्डियरच्या आतमध्ये ते बॉलला स्टॉप करत असताना असंख्य मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा उपस्थित या ठिकाणी आपण पाहतोय. आणि सातत्यपूर्ण या मैदानाची या स्पर्धेची ओळख काय राहिली आहे तर प्रेक्षकांची लाभलेली उपस्थिती. स्वतः आयोजकांची अथक मेहनत, अथक परिश्रम आणि त्या परिश्रमातून साकारलेली ही दर्जेदार स्पर्धा. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू विशाल पष्टेला कम्प्लिटली बांधून ठेवलं गेलंय. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. सलगचे 3 निर्धाव चेंडू बघायला मिळतात. धावसंख्या 39 अजून सुद्धा गरजेची. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूत करायचे आहेत तुम्हाला तब्बल 39 धावा. वरती विकेटना बॉलर सज्ज होईल. यावेळेला मात्र फुलटॉस स्वरूपातला बॉल, गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि वा क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं बघायला मिळालं. परंतु त्यानंतर अखेरच्या क्षणाला तो बॉल निघून गेला चौकाराकरिता. आणि पहिला एक काय म्हणतो आपण धावांचा श्रीगणेशा होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम करिता ज्या पद्धतीने 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर या बॉलची कुठेतरी वाट पाहिली आणि स्लोवर चेंडू लोवर फुलटॉस मध्ये मिळाला, ज्या बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं. नेक्स्ट मॅच वालिव टीम. आपण बी रेडी राहायचे. धीरज झा इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यांचा संपूर्ण एंटायर संघ अलॉंग दी कार्पेट यावेळी मात्र खेळून काढलंय. लॉंगॉनच्या रिझन मध्ये बॉल येतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर करण कदम बॉलला स्टॉप करतोय. मॅन फ्रॉम चिंबीपाडा. अगदी या खेळाडूने वाडा तालुक्यात एक गाव एक फॉर्मॅटमधनं अनेक नामांकित स्पर्धामध्ये याच्याही संघानं आपण पारितोषिक पटकावताना पाहिलंय. आज मात्र ओपन आपण शैलेश 11 या संघामधनं बिलॉंग करताना त्याला पाहतोय. अवधूत शेवटचा बॉल, श्रेयस पष्टेची दांडी गुल, परदावा लागेल माघारी. परफेक्ट ब्लॉक मध्ये बॉल हाताळला आणि यू मिस देन आय विल डेफिनेटली इट याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद.
मॅचकडे जाऊयात. येणारे बॉल आहेत 6. करायचे आहेत तुम्हाला तब्बल 35 माफ करा 34. 6 चेंडू 34 धावांची गरज ओव्हर दी विकेटनं. या वेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करेल. परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. विशाल पष्टे इज बॅक टू द डगआउट. आणि आता मात्र बॅटिंग करिता कोण येईल? प्रेक्षकांमधनं आवाज येत आहेत की साईराज जाधवची गरज आहे. जेवढे खाल्लेत तेवढे त्याला ठोकावे लागतील. थँक्यू सूरज सर. हो सूरज सर. रस्त्यावर गाड्या थांबलेल्या आहेत. ज्यांच्या बाईक आहेत त्यांनी बाईक बाजूला घ्यायच्या आहेत. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी सांगितले रस्त्याच्या काठाला ज्यांनी बाईक लावलेल्या आहेत त्या गाडीचे मालक ड्रायव्हर टू व्हीलर लगेच जा. गाड्या बाजूला काढायच्या आहेत. बस थांबलेली आहे. आम्ही सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं दिलेली आहे. नंतर जबाबदार ते बाईकचे मालक असतील. आपली गाडी बाजूला घ्या. डॉट बॉल. किरण गुरुद्वान. अक्षय पांडव सरांनी आपल्याला लॉंग ऑनला फिल्डिंगला बोलवलंय. जर पटकन या इकडे या साईडला. पुढचा बॉल घेऊन सज्ज बॉलर. यावेळी मात्र समीरनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलेला. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल वेगाने 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. निकेत पष्टे स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन. परंतु मॅच मात्र आता शैलेश इलेव्हन या संघाच्या बाजूने झुकली आहे. गेल्या वर्षी याच मैदानावर याच संघानं अंतिम पारितोषिक पटकावलं होतं आणि या वर्षी सुद्धा सेमी फायनल मध्ये जाण्याकरिता सज्ज झालेत. परंतु निकेत पष्टेच्या बॅटमधनं उशिरानं का होईना मात्र बॉलला सरळ भिकावून दिलं जाते. बॉल चाललाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. निकेत पष्टेच्या बॅटमधनं आलेला अगदी दर्जेचा स्ट्रोक. आडव्या बॅटनं फटका खेळला आणि तो मात्र षटकाराकरिता 6. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवला गेलाय परंतु बॉल मात्र कम्प्लिटली मैदानात रापलाय आणि बॉलच्या खाली येईल करण कदम. विकेट होईल पतन. खेळाडू बाद. थँक्यू. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानात दाखल. बँड पथक आपणास विनंती आहे की जेव्हा आपल्याला आवाज दिला जाईल तेव्हाच आपण बँड वाजवायचा आहे. यावेळेला फटका चांगला परंतु रापला गेलाय बॉल मैदानामध्ये आणि त्या ठिकाणी काऊकरनं झोनला मात्र कॅच कॅरी केली आहे. विकेटचं पतन. आपण चेंडू पाहिले आतापर्यंत या ठिकाणी या षटकामधील एकंदरीत संपलेत ते म्हणजेच षटक संपलंय. टॉस साठी या. टॉस साठी या. या लगेच नेक्स्ट मॅचची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. टॉस कोणी जिंकला या ठिकाणी? शैलेश इलेव्हन.